नमस्कार मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. संजना ईशाला म्हणत असते, जर तू आणि अभिने शेअर मागितला ना तर आपणकडे सुद्धा ऑप्शन उरणार नाही अगं. त्यांना हा बंगला बिल्डरला द्यावाच लागेल, राईट? तर ईशा म्हणते, खरंच असं होईल? तर संजना म्हणते, हो, मी तर म्हणतीये आत्ता तुझ्या हातात जास्त चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आपण हा बंगला बिल्डरला देणार. सो इथे तुला एक खूप मोठा फ्लॅट मिळणार, AC, बाथटब अँड ऑल, हो ना? आणि बिल्डरकडून पैसे मिळतील आणि अनिशकडून ॲल्युमनी. मग मज्जा ना. किती पैसे असतील तुझ्या हातात? तुला हवं ते करू शकतेस. तर ईशा खुश होऊन म्हणते, हो ग, मी कधी हा विचारच नाही केला. तर संजना तिला म्हणत असते, मग आता विचार कर ना. आणि अभिला सुद्धा सांग प्लीज, म्हणजे त्याला ना तू फोर्स कर. म्हणजे फोर्स नाही, पण तू त्याला कन्व्हिन्स नक्कीच करू शकते. तुझ्याकडे तेवढी पॉवर आहे, टॅलेंटेड आहेस. उगाच काय तू एवढा मोठा बिझनेस चालवतेस का? तू करूच शकतेस हे. ईशाने अभिला कन्व्हिन्स करावं यासाठी संजना तिची तारीफ करत असते. तू अभिला म्हण की आपण दोघं आप्पांकडे या घरातला शेअर मागू. सगळंच खूप सोपं होईल ग. उगाचच आपण हे असं आयुष्य जगतोय. कळतंय ना तुला? म्हणजे मोठा फ्लॅट, बाथटब, मग त्यांच्या टेरेसवरनं आपला टावर दिसेल, पैसे. ती लालची ईशा तर खूपच खुश होऊन जाते हे सगळं ऐकून. संजनाचं काम झालेलं असतं. दुसऱ्या दिवशी अनिश, अनघा आणि अरुंधती गाडीमध्ये असतात. त्यावेळी अनिश म्हणत असतो, मॅम, आजी विचारत होती तुमच्याबद्दल. तर अरुंधती म्हणते, हो रे, मला त्यांना भेटायला जायचं होतं, पण या सगळ्या गडबडीत राहूनच गेलं. त्यांना माझा निरोप दे, मी लवकरच येईन भेटायला. आणि अरुंधती अनिशकडे चौकशी करते, त्या बऱ्या आहेत ना, किंवा आश्रमात सगळं काही ठीक आहे ना? तर अनिश म्हणतो, हो, सगळं काही व्यवस्थित आहे. तिथे खूप मजेत असते ती. तुम्हाला तर माहितीच आहे, सगळ्यात जास्त कम्फर्टेबल ती आश्रमातच असते. तर अनघा म्हणते, कमाल आहे ना सुलेखाताईंची, त्यांनी स्वतःला आश्रमाच्या कामात अगदी वाहून घेतलंय. तर अरुंधती म्हणते, हो ग, अशी माणसं फार कमी असतात, नाहीतर दिखावा करणारीच माणसं जास्त असतात. पण त्या किती मनापासून करतात ना आश्रमातल्या बायकांसाठी. तर अनिश म्हणतो, ते मात्र खरं आहे. आजी दिवस रात्र त्यांचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करत असते. मला माहिती आहे, चाचूची आठवण येऊ नये म्हणून ती स्वतःला बिझी ठेवत असेल. तर अरुंधती म्हणते, चांगलंच आहे, कशात तरी बिझी राहता येतं. आणि ती अनिशला विचारते, तुमची कोर्टाची तारीख कधी आहे आत्ता? तर अनिश सांगतो, उद्याच आहे. अरुंधती म्हणते, काय या मुलीच्या डोक्यात आहे हेच कळत नाही. खूप वाईट वाटतं मला. शेवटी आई आहे मी तिची. जे माझं झालं ते तिचं होऊ नये असं वाटतंय. पण माझी गोष्ट वेगळी होती. अनिरुद्धने माझ्याशी प्रार्थना केली होती, पण तू किती प्रेम करतोस तिच्यावर? तर अनिश म्हणतो, ठीक आहे मॅम, प्रेम एकतर्फी असून चालत नाही. तर अरुंधती म्हणते, ते तर आहेच, पण उगीच माझ्या मनाला घोर लागून राहतो. अनघा म्हणते, ताई, तू कशाला एवढा विचार करतीयस? आपण सगळ्यांनीच तिला समजावण्याचा प्रयत्न केला ना. तिला नाही ऐकायचं कोणाचं, तर आपण काय करणार आहात? तर अनिश म्हणतो, हो मॅम, आणि ईशाला डिवोर्स हवाच आहे. त्यामुळे मी उगीचच तिला अडवणार नाही. तिला हे नातं पुढे न्यायचं नाहीये, तर तिला वेळीच मोकळं केलेलं बरं नाही का? गाडीतून जात असताना अरुंधतीला संजना आणि मिहिका एकत्र दिसतात. त्यावेळी ती कन्फर्म करण्यासाठी अनिशला विचारते, ही संजनाच आहे ना रे? तर अनघा म्हणते, हो, संजनाताईच आहे ती. का गं? तर अरुंधती म्हणते, अगं, तिच्याबरोबर जी बाई आहे ना, ती तीच आहे जी आमच्या रेस्टॉरंटमध्ये आली होती. ती फूड क्रिटिक मिहिका आहे ती. तर अनिश आणि अनघाला तर आश्चर्यच वाटतं. तर अनिश म्हणतो, म्हणजे इथंच सगळं क्लिअर होतंय. हे सगळं कोण करवून आणलंय ते? तर अरुंधती म्हणते, नाही, तसं नाही म्हणू शकत आपण अनिश लगेच, कारण संजनाच्या खूप ओळखी आहेत. आपल्याकडे पुरावा असल्याशिवाय नाही बोलता येणार आपल्याला. तर अनघा म्हणते, ताई, म्हणजे याच आपल्या घरी आल्या असणार. आजी मला सांगत होत्या, संजनाताईंची कोणीतरी रिपोर्टर मैत्रीण आहे जी आपल्या घरी आली होती. आजीला नाव नीटचं आठवलं नाही, पण म वरून काहीतरी आहे असं म्हणाल्या. म्हणजे मिहिकाच असणार. त्यावेळी अरुंधतीला निशाचा फोन येतो. तर फोन ठेवल्यानंतर ती अनिशला म्हणते, प्लीज मला रेस्टॉरंटला सोडशील का? इकडे यश आणि आरोही डॉक्टरांना भेटून आलेले असतात. तर यश आरोहीला म्हणतो, तू ऐकलंस ना डॉक्टर काय म्हणाले ते? तर आता पोट भरून जेवण करायचं आहे. कळलं ना? कशातही हायगाई करायची नाहीये. रोज व्यायाम करायचा आहे. कारण आता तू एकटी नाहीयेस, 2 जीवांची आहेस. तर आरोही हसत असते. तर यश म्हणतो, हसायला काय झालं? मी काही चुकीचं बोललो का? तर आरोही म्हणते, चुकीचं बोलत नाहीयेस. पण आपल्या आजी बोलतात ना, अगदी सेम तसंच बोलतोयस. आजीच्या संगतीचा परिणाम झालाय का रे? तर यश म्हणतो, हो, झाला असेल. पण आत्ता तुला डॉक्टर जे सांगत होते ना, ते आजी तुला नेहमी सांगत होती, तर तू त्यांचं ऐकत जा. तर आरोही म्हणते, अरे, मी ऐकतेच की रे आजींचं. पण त्या किती आग्रह करून मला खायला घालतात. असं अन्न अगदी घशाशी येतं, असं नको वाटतं रे मला.
तर यश म्हणतो, उगाच अति करू नकोस हां, आता मी तुझं काहीही ऐकणार नाही. मला तुझी तर काळजी घ्यायचीच आहे, पण त्याबरोबर आपल्या बाळाची सुद्धा काळजी घ्यायची आहे. मला ना आपलं बाळ असं छान हेल्दी असायला हवं आहे. एकदम असं गुटगुटीत जाहिरातीत दाखवतात ना तसं. तर आरोही म्हणते, यश आपल्याला ना आपल्या बाळासाठी खूप काही करायचं आहे. आपण खूप मेहनत करूया, त्याला छान शिक्षण देऊया. तर यश म्हणतो, आरोही यश देशमुख, तुम्ही आत्तापासून या सगळ्याचा विचार करू नका. अजिबात ताण घ्यायचा नाही आहे. डॉक्टरांनी बजावलं ना, मी आहे ना, मी सगळं बघेन. तू आता फक्त स्वतःकडे आणि आपल्या बाळाकडे लक्ष दे. तर आरोही म्हणते, हो, मी विचार करत होते की काही वर्क फ्रॉम होमचे ऑप्शन असतील तर बघावे का रे? म्हणजे घरी बसून जर का काम करता येणार असेल तर काय हरकत आहे? तर यश म्हणतो, काहीही हरकत नाही आहे. त्या कामाचा फक्त ताण घेणार नाही आहेस एवढं बघ. तुला स्वतःची काळजी घ्यावी लागेल. तर आरोही म्हणते, हो, मी स्वतःची आणि तुझ्या बाळाची काळजी घेईन बास. तर यश म्हणतो, ओके, गुड गर्ल. तर आरोही म्हणते, ओके, चल आता मस्त पाणीपुरी खायला जाऊ. तर यश म्हणतो, अगं मी आत्ता तुला गुड गर्ल म्हणालो ना, लगेच तुला पाणीपुरी काय खायची आहे? ऐक ना, तो पाणीपुरीवाला ना खूप मळकट असतो. ऐक माझं, तू घरी चल, मी तुला घरी छान हायजेनिक पाणीपुरी खाऊ घालतो. तर आरोही म्हणते, अरे यश, पण आत्ता इच्छा झाली आहे ना. तर यश म्हणतो, आरोही प्लीज ऐक ना, आज जन्माष्टमी आहे ना, मग आपल्या घरी कृष्ण जन्म आहे, सगळी तयारी करायची आहे घरी, आजी वाट बघत असतील, चल प्लीज चल. तर आरोही म्हणते, तर मग पाणीपुरी पेंडिंग हां. तर यश म्हणतो, मी स्वतः तुला करून देणार, मग तर ठीक आहे. इकडे रेस्टॉरंटमध्ये नितीन अरुंधतीला भेटण्यासाठी आलेला असतो. तर तो अरुंधतीला म्हणतो, फूड कॉर्पोरेशनमध्ये माझ्या एक जण ओळखीचा आहे, खूप मोठ्या पदावर आहे. मावशीलासुद्धा तो चांगलं ओळखतो. मावशी त्यांच्याशी बोलली, तिने मला त्यांना जाऊन भेटायला सांगितलं होतं. मी त्यांना भेटलो आणि आपल्याकडे घडलेल्या पूर्ण प्रकरणाची माहिती त्यांना दिली आहे. तर अरुंधती विचारते, मग काय म्हणाले ते? तर नितीन म्हणतो, काही नाही, पण हरकत नाही, मी अजून एकदा दोनदा त्यांना भेटतो, बघूया काय होतंय ते. पण अरुंधती, मी त्यांना हे सुद्धा सांगितलं आहे की या रेस्टॉरंटचं रेप्युटेशन गेली अनेक वर्ष खूप चांगलं आहे, त्यामुळे घडलेला प्रकार खूप अनपेक्षित आहे. शिवाय रेस्टॉरंटच्या ओनरला असं सुद्धा वाटतंय की हे कोणीतरी मुद्दाम घडवून आणलं आहे. तर अरुंधती म्हणते, नितीन, पण हे सगळं करून काही उपयोग आहे का? जे व्हायचं होतं ते नुकसान होऊन गेलं आहे. आता आपण कितीही काही केलं तरी या रेस्टॉरंटमध्ये लोक येणार नाही आहेत. त्यांनी आपल्याकडे पाठ फिरवली आहे. तर नितीन म्हणतो, असं कसं? असं बोलून आपण हे सोडून द्यायचं आहे का? मला सांग अरुंधती, जर हे कोणीतरी मुद्दाम केलं आहे असा संशय आहे ना तुला? एक्झॅक्टली, मग आपण आधी हे त्या माणसाला शोधून काढू. या अशा बातम्या वनवेसारख्या पसरतात, पण त्या विसरायला क्षणही लागत नाही. लोकांची मेमरी खूप शॉर्ट टर्म असते, त्यामुळे तू त्याकडे लक्ष देऊ नकोस. उद्या अजून काही मसालेदार त्यांच्या हाताला लागलं तरी या बातमीतली सगळी हवा निघून जाईल. आणि तोपर्यंत जर का आपण हे सिद्ध केलं की हे कोणीतरी मुद्दाम आपल्यासोबत केलं आहे, तर बघ आपल्याकडे पुन्हा कस्टमर यायला सुरुवात होईल, माझा विश्वास आहे. तर अरुंधती म्हणते, पण कसं शोधणार? आणि संशय तरी कोणाकोणावर घेणार? अरुंधती म्हणते, ही निशा का नाही आली अजून? आणि ती तिला फोन करायला घेते. तेवढ्यातच निशा तिथे येते आणि ती म्हणते, सॉरी मॅडम, ट्रॅफिक होतं, त्यामुळे मला यायला उशीर झाला. तर अरुंधती म्हणते, ठीक आहे, बोल ना. त्यावेळी निशा नितीनकडे बघत असते. तर अरुंधती म्हणते, अगं ते भाऊ आहेत माझे, काळजी करू नकोस, बोल. त्यावेळी निशा अरुंधतीला म्हणते, मॅडम मला माहिती आहे सध्या तुम्ही खूप टेन्शनमध्ये आहात. आपलं रेस्टॉरंट पुन्हा कधी सुरू होईल ते सांगता येत नाही. तर अरुंधती म्हणते, सॉरी निशा, माझ्यामुळे तुमच्या सगळ्यांची नोकरी गेली. पण तुला दुसरीकडे जॉब मिळत असेल ना तर तू घे. मी अशोक, आपले उमेश, दीपक या सगळ्यांनाही तेच सांगणार आहे. तर निशा म्हणते, नाही नाही मॅडम, तसं नाही आहे. मी, दीपक आणि आपले मॅनेजर आम्ही ठरवलं आहे, आम्ही सगळे तुमच्याबरोबरच राहणार आहोत. कारण आम्हाला माहिती आहे ना या सगळ्यात तुमची काहीच चूक नाही. पण तो अशोक आहे ना मॅडम, त्याने स्वतःचा वडापावचा स्टॉल सुरू केला आहे. तर अरुंधती म्हणते, चांगलं आहे की मग. तर निशा म्हणते, तसं नाही मॅडम, पण ज्या दिवशी आपल्या रेस्टॉरंटमध्ये हे सगळं घडलं ना त्या दिवसापासून अशोक गायब आहे आणि त्याचा फोनसुद्धा लागत नव्हता, त्याने तो बंद ठेवला होता. आणि आज अचानक त्याने वडापावचा स्टॉल टाकल्याचंच कळलं, असं कसं ना? तर अरुंधती म्हणते, असं कसं म्हणजे? तर निशा म्हणते, मला यात काहीतरी गडबड वाटतीये मॅडम. तुम्ही अभि सरांना नोकरीवर ठेवलं ते सुद्धा त्याला आवडलं नव्हतं आणि तो तुमचा पण राग करायचा, त्यामुळे मला अशोकवर संशय आहे. तर अरुंधती म्हणते, अगं पण तो असं नाही करणार, स्वतःची नोकरी कोण धोक्यात घालेल? तर नितीन म्हणतो, एक मिनिट अरुंधती. आणि तो निशाला विचारतो, मला सांग तुला एक्झॅक्टली काय म्हणायचं आहे? तुला असं वाटतं का त्या अशोकला कोणीतरी पैसे दिलेत स्टॉलसाठी?
तर निशा म्हणते हो सर, कारण मी ओळखते ना त्याला. त्याची एवढी परिस्थिती नाही आहे सर. आजकाल स्टॉल टाकायला किती पैसे लागतात ना. तुम्ही एकदा जाऊन बघा सर त्याचा स्टॉल, म्हणजे तुम्हाला कळेल. मला तर वाटतं आपल्या रेस्टॉरंटमध्ये जे काही झालं त्यात नक्कीच अशोकचा हात असणार. तर नितीन विचारतो कुठे आहे त्याचा स्टॉल. तर निशा स्टॉलचा पत्ता सांगते. त्यानंतर चालत असताना अरुंधती नितीनला म्हणत असते आपल्याला फक्त अशोकने असं केलं असेल असा संशय आहे, बाकी काहीच नाही. आणि त्याच्या घरची परिस्थिती तशी हालाकीची होती. कामात कधी कधी चालढकलही करायचा. मी 1-2दा बोलले होते त्याला त्यावरून. पण म्हणून तो असं काही करणार नाही, कारण गरीब घरातला होता तो, त्याला कामाची गरज होती. तेवढ्यातच त्यांना समोर अशोकचा स्टॉल दिसतो. तर नितीन म्हणतो अरुंधती, तूच सांगत होतीस ना याची परिस्थिती हालाकीची आहे म्हणून. मग हा स्टॉल टाकायला याच्याकडे पैसे कुठून आले असतील. तर अरुंधती म्हणते आपलं रेस्टॉरंट बंद पडलंय म्हटल्यानंतर तो काय करणार, कर्ज काढून कदाचित गाडी उभी केली असेल, आपल्याला काय माहिती. तर नितीन म्हणतो एक्झॅक्टली, आपल्याला काहीच माहिती नाही आहे, म्हणूनच नीट तपास करणं गरजेचं आहे. अरुंधती, सगळेच संशयित आहेत. तुझ्या हातून जरी हे घडलं नसलं तरी कोणाच्या तरी हातून हे घडलं एवढं तर नक्की. मग त्याच व्यक्तीला आपल्याला शोधायचं आहे. तर अरुंधती म्हणते पण अशोक असं का करेल. तर नितीन म्हणतो दुप्पट पैसे मिळवण्यासाठी. सरळ आहे. तर अरुंधती म्हणते पण त्या CCTV फुटेजमध्ये तर अशोकबरोबर अभि पण आहे. तर नितीन म्हणतो मला तर ना त्याच्यावर सुद्धा संशय आहे. अरुंधतीचं म्हणणं असतं की अभि असं काही करणार नाही, मला त्याच्यावर खात्री आहे. तर नितीन म्हणतो हे बघ अरुंधती, अशोक किंवा अभि या दोघांपैकीच कोणीतरी एकाने हे केलं हे मान्य करतेस ना तू. तर अरुंधती म्हणते मला काही कळत नाही आहे. नितीन म्हणतो अरुंधती, जेव्हा तू फोनवर बोलत होतीस तेव्हा अभि आणि अशोक हे दोघेच रेस्टॉरंटच्या किचनमध्ये होते. मग त्यात न कळण्यासारखं काय आहे. मी यशला सुद्धा सांगितलंय अभिवर नीट लक्ष ठेवायला. त्याच्यात आणि संजनामध्ये जर काही बोलणं झालं तर कान देऊन ऐकायला सांगितलंय त्याला. त्यावेळी त्या दोघांचं लक्ष स्टॉलकडे जातं तर तेथे संजना असते आणि ती अशोकला काही पैसे देत असते. हे पाहून तर अरुंधती आणि नितीनला धक्काच बसतो. तर नितीन म्हणतो बघितलंस ना अरुंधती, याला सज्जन म्हणत होतीस तू. या जगात पैशांसाठी लोक काहीही करू शकतात. तर अरुंधती म्हणते अशोकचा आणि संजनाचा काय संबंध. तर नितीन म्हणतो म्हणजे नक्कीच काहीतरी घोळ आहे, कळतंय का तुला. इकडे समृद्धीमध्ये यश आणि आरोही घरी आल्या आल्या कांचन आरोहीला विचारते काय म्हणाले डॉक्टर. तर यश म्हणतो डॉक्टर म्हणाले आरोही वीक आहे. त्यांनी तिला खूप खायला सांगितलंय, एवढं चिमणीसारखं खायचं नाही, नीट जेवायचं असं सांगितलंय. तर कांचन म्हणते मी सुद्धा तिला तेच सांगत असते, काय बोलायचं तिला. आपल्या घरात एवढं जेवण असतं, डबे सगळे खाऊनी भरलेले असतात. आपल्या घरी आयत्या वेळी कोणी आलं ना तरी 4 माणसं जेवून जातील एवढं जेवण असतं. पण या मुलींना काही खायलाच नको. ही आरोही तशी आणि ती अनघा ती पण तशीच. तर अनघा लगेच म्हणते आजी माझं काय मध्येच. तर कांचन म्हणते दिवस रात्र त्या जानकीच्या मागे पळत असतेस, खायला नको, त्याशिवाय ताकद कशी येणार. आणि ती आरोहीला म्हणते आता तुझा डाएट वगैरे बंद कर, व्यवस्थित खात जा. आता तुझ्या पोटात ना देशमुखांचा अंश आहे. मला ना नातू एकदम छान गुटगुटीत हवाय. तर आप्पा म्हणतात हो मग एकदम पंचीसारखं गुटगुटीत व्हायला हवं बाळ. तर कांचन म्हणते मी इथे पोटतिडकीने सांगतेय आणि तुम्ही चेष्टा कसली करताय. आणि ती आरोहीला म्हणते आता मी जे सांगेल ना तेच खायचं. मला हे आवडत नाही, ते आवडत नाही, हे चालायचं नाही, सगळंच पोटात गेलं पाहिजे. तोंड वाकडं करून खा, नाहीतर कसंही खा, मी लक्ष देणार नाही. तर यश म्हणतो बरोबर बोललीस तू, आणि हिने जर तुझं ऐकलं नाही ना तर मला सांग. तर कांचन म्हणते ऐकत नाही म्हणजे काय, ऐकावंच लागेल तिला. आजपासून मी तिच्या सगळ्या खाण्यापिण्याकडे लक्ष ठेवणार आहे. मी आजच पौष्टिक लाडू करून ठेवते. तर आप्पा म्हणतात अरे वा वा, मस्त मस्त कांचन, जरा जास्तीचेच लाडू कर हा, म्हणजे मीही खाईन. तर कांचन लगेच म्हणते तुम्हाला कशाला हवे आहेत पौष्टिक लाडू. आरोहीकडे बघा आणि स्वतःकडे बघा, तुम्हाला काहीही गरज नाही आहे. चांगले गुटगुटीत आहात तुम्ही. आता या वयात वजन कमी करायची गरज आहे तुम्हाला. तर यश मोठमोठ्याने हसतच खाली बसतो. तर आप्पा म्हणतात आधी उठ, तिला बसू दे. बसल्या लगेच. तर आरोही म्हणते आप्पा हो ठीक आहे ना. तर यश उठतो आणि आरोही बसते. तर आप्पा म्हणतात आला मोठा हसणारा. तू हास आता, पण एकदा का बाळ जन्माला आलं की त्याला माझ्या टीममध्ये घेतो आणि मग आम्ही दोघे मिळून तुला चिडवतो की नाही ते बघ. आणि अनघासुद्धा म्हणते आणि जानकीचे कपडेसुद्धा मी आत्ताच बाजूला काढून ठेवते, म्हणजे तुझ्या बाळाला होतील. अगं जानकी अशी पटापट मोठी होतीये, आज आणलेला फ्रॉक महिनाभरात बसत नाहीये असा होतो. तर कांचन लगेच म्हणते नाही आता मला नातू हवाय.
तर यश म्हणतो, अगं आजी, ते काही आमच्या हातात आहे का? तर कांचन म्हणते, ते मला काही माहीत नाही. नातू म्हणजे नातूच हवा, कळलं का? तर यश म्हणतो, हे काय? तर आप्पा लगेच म्हणतात, कांचन, अगं मुलगा काय आणि मुलगी काय, बाळ सुदृढ जन्माला यावं म्हणजे झालं. तर कांचन म्हणते, हो ते तर आहेच. आणि ती आरोहीला म्हणते, मी सांगते तसं खात जा. मी सांगते तशी जर वागलीस ना तर सगळं अगदी व्यवस्थित पार पडेल. तर आरोही म्हणते, हो आजी, तुम्ही म्हणाल ते सगळं ऐकेल मी. तर आप्पा लगेच यशच्या कानात म्हणतात, आता ही हिच्या होला हो म्हणतीये, पण काही दिवसानंतर कंटाळते की नाही बघ. इकडे नितीन आणि अरुंधती पुढे येऊन अरुंधती अशोकला म्हणते, काय अशोक, अरे कुठे होतास तू? त्यानंतर रेस्टॉरंटवर आलाच नाहीस. तुला कळलंच असेल ना, आपलं रेस्टॉरंट काही दिवस बंद ठेवायला सांगितलंय. सगळे खूप चिंतेत आहेत रे. पण तुझं मात्र चांगलं चालू आहे. बरं झालं तू ही वडापावची गाडी वगैरे टाकलीस. अशोक अरुंधतीला तिथे पाहून चांगलाच घाबरलेला असतो. तर तो म्हणत असतो, हो मॅडम, पण तुम्हाला इथला पत्ता कोणी दिला? तर अरुंधती नितीनकडे बघतच म्हणते, यांनी, हे पोलीस इन्स्पेक्टर आहेत. त्यांनी शोधून काढलं तुला. तर अशोक म्हणतो, इन्स्पेक्टर? तर नितीन मोठ्या आवाजातच म्हणतो, काय रे, इतके दिवस रेस्टॉरंटला का येत नव्हतास तू? मॅडमने तुला कितीदा फोन केलाय, तुझा फोन बंद होता म्हणाल्या. तर अशोक म्हणतो, हो नाही म्हणजे अशोकला काय बोलावं हे काहीच कळत नाही. तर नितीन म्हणतो, तुला इथे बोलता येत नाहीये का? चल मग चौकीवर जाऊया. आम्ही चौकशी सुरू केली आहे. सगळ्या स्टाफची चौकशी करून झाली आहे. फक्त तुझी बाकी आहे. चल जाऊया चौकीला. तर अशोक म्हणतो, नको साहेब, मी काय केलंय? मी काहीच केलं नाही आहे साहेब. तर नितीन म्हणतो, आम्ही रेस्टॉरंटचं सगळं CCTV फुटेज चेक केलं आहे अशोक. मॅडमला खोटं सांगितलं होतंस तिथला एक कॅमेरा बंद आहे म्हणून, हो की नाही? बोल नाही आहे. तर अशोक घाबरूनच म्हणतो, नाही साहेब, तो खरंच बंद होता. तर नितीन म्हणतो, नाही, तिथला कॅमेरा सुरू होता. त्यात सगळं रेकॉर्ड झालं आहे आणि तू काय काय केलं आहे हे सगळं बघितलं आहे आम्ही. मॅडमला सुद्धा ते फुटेज दाखवलं आहे. त्यावर काय बोलायचं आहे तुला? हे बघ अशोक, तू जर आम्हाला कोऑपरेट केलंस आणि आम्हाला खरं खरं सांगितलंस तर आम्ही तुला काही करणार नाही, कळलं? आम्ही फक्त प्रश्न विचारू आणि तुला सोडून देऊ. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, समृद्धीमध्ये जन्माष्टमी करायची असते. त्यावेळी आप्पा म्हणतात, अरुंधती कुठे राहिली, अजून का आली नाही? तर संजना म्हणते, तोंड दाखवायला जागा उरली नाही आहे तिला, गेली असेल मुंबई सोडून. तर आप्पा म्हणतात, अरुंधती काही पळून जाणाऱ्यातली नाही आहे. तेवढ्यातच अरुंधती आणि नितीन अशोकला घेऊन तेथे येतात. तर अरुंधती म्हणते, तुम्ही अगदी बरोबर ओळखलेत मला आप्पा. आणि ती अशोकला म्हणते, सांग सगळ्यांना, या मॅडमने तुला हे सगळं करायला सांगितलं होतं. त्यावेळी अशोक सगळ्यांना सांगतो की या मॅडमनेच मला अरुंधती मॅडमने बनवलेल्या डिशमध्ये झुरळ घालायला सांगितलं होतं. हे ऐकून तर सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.